काही आणून देऊ का सुनंदा? ते अजून निघायचेच आहे, आज निघणार आहे. तर निघते का नाही निघत, काय आणून ठेवता? खेड्यात थोडी राहतो आपण, भाजीचं तर भरपूर आहे, आल्या की आणता येते. मला आता वाटते की आपल्याला काही घर आणाच नाही लागणार, त्याच भरपूर आणेल. त्याच्याच भरोश्यावर आहे का? मी आणतो ना भाजीपाला, मला सांग काय काय पाहिजे. त्यांच्या भरोश्यावर नाही आहे, पण ते आणेल ना प्रेमापोटी, तर जास्त होईल ना, लागल्या तर घेता येते खाली. तू चांगली वागशील त्यांच्यासोबत, हेकड फाकड नको बोलतो. नातेवाईक तुमचे आहे का माझे आहे, मला सांगून राहिले? तुझे असले म्हणून काय झालं? मला वाटतं ते माझेच आहे म्हणून म्हणतो. ते किती मानदान करते, आपण गेलो होतो तेव्हा. तू अशी चांगली राहशील. तू दुनिया येईन तर त्याला टोक 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 कर जाऊ. तिथे नको बसू, तिथे नको करू, व्यवस्थित राहू दे जाऊ. मला वाटते माझ्या माहेरचे नाही, तुमच्याच माहेरचे येऊन राहिले. माझ्या माहेरचे तर चालतच नाही तुला. मला वाद घालायला लागू नका आता. आता जा, खाली जा आणि 2-3 किलो आंबे घेऊन या. तेच तर विचारते, आणखीन सांग ना काय पाहिजे तर. आल्यावर सांगेन. चल, मी पण किचनचं आवरून घेते. शांती, या चुमड्यात काय भरलं? त्याच्यात शेंगा आहे, भुईमुगाच्या थोड्याशा, आणि आंब्याच्या फुला होत्या, ते आठवणच नाही त्याला न्यायच्या वेळेस. आणि 2 फणस घेतले मोठे मोठे चांगले, त्यानं तर भरलं एवढं. आता कायच्यात भरून चुमडंच घेऊन जायला लागेल ना. मला सांग शांती, तुला हसावीन, तेवढ्या मोठ्या शहरात कोण असं चुमडं घेऊन जाते का? काय झालं, घेऊन जात नाही तर काय? काय ते काय भरलं आहे त्याच्यात, सामानच आहे ना. तुही नंदले फालतूची लाज येईन, ते तसं नको नेऊ. लाच काय लिहीन? काय त्या खायचं प्यायचंच सामान आहे ना. मग एवढं मोठं सामान मी काऊन द्या बॅगमध्ये भरू? दोघी जणी आहे, चांगला मोठा थैला घे, ते चेनची थैली नाही का, त्याच्यात ठेवे सामान. आहे नाही तर तसा थैला. शहरातले लोक काय चुमडे राहत नाही का? चुमडे निघले तर चुमड्यात सामान ठेवतेस ना. तू बी खूपच आहे. तू बी चंद्रप्रत राहिली गेली तेव्हापासून सुधारली. पहिले आपण गावात राहू तर असंच सामान नेऊ ना, जास्तीचं असलं तर. जा बा, तू काय करायचं आहे तू कर. चल, झालं का? सुनीताही नाही आली तर तिच्या घरात कोण चालतं? हे आपल्याला गाडीत घेऊन चालले ना, एवढं भारी वजन आहे ते गाडीत नेऊन देतो म्हणे ना, ते आपण बी चालणं नेणार बस स्टॉपपर्यंत. इकडेच शिन का मग सुनीता? हो, येईन ना आता. 11ची बस आहे, तुला होऊन जाते, आमचीही बस होऊन जाते. दिन्या काय करून राहिला माहीत नाही. सुरू आहे त्याचा मंगांपासून, हे घेऊ का आणि ते घेऊ का. असंच तर करते या पोट्ट्याबाई, ह्याच पागल झाली आहे मी. तेव्हा मग चंद्रप्रत बी आलं तर काय काय सामान आणलं होतं. येऊ दे त्याला, त्याची एक बॅग पाहून घ्यायला लागेल भले, काय काय भरलं आहे तर. चला, झालं ना? हो, झालं नाही तर काय. दिन्या कुठं, दिन्या अटकला, काय घेऊन राहिला माहीत नाही. तुमची कपड्याची बॅग हे काय पलंगावर ठेवली आहे मी. तुला तर मस्त ड्रेस घातला, गॉगल गिगल. आता मॉडर्न ननद आहे आपली, तर आपल्याला मॉडर्न होऊन नाही जायला लागन. तुम्ही कोण ड्रेस घातला? घेतला मी, तिथे गेल्यावर घालू. आणि ह्या चुमड्यात काय घेतलं? शेंगा घेतल्या भुईमुगाच्या, 2 फणस घेतली, आणि आमसूल खुला होत्या, त्या खुला घेतल्या. एवढे तुम्ही नटून नटून चालल्या आणि ते चुमडं घेऊन चालल्या. तू नाही जास्तच सांगून राहील केव्हाची चुमडं चुमडं. काय झालं घेतलं तर? सुनीता काय होती चुमड्यात, सारं सामान भरलं ना. फणस गिन्नस कसं भरण? काही ना ताई, मी घेऊन चाली. लागायला लागते आपल्याला. बस स्टॉपवर उतरल्यावर ॲटो करून डायरेक्ट जायचं आपल्याला. जा बापा. दिने कुठं टाकला, आवाज दे ना दिन्याले. तिने ती बॅग कुठे आहे? तू कपड्याची बॅग घेतो म्हणे ना. घेतली मी, गाडीत बी ठेवली मी. बाबा तुम्हाला बोलावून राहिले, चला बाहेर, मी सामान गिमान घेऊन चाले. चल घे सुनीता, ठेव सामान, मी कुलूप लावतो. ती बॅग आई, तिची बॅग बी मी ठेवली. आम्हाला तू गेली तर गमलं नसतं, पण आता आम्ही बी चाललो म्हणून आता काही वाटून नाही राहिलं आम्हाला. हे जा मग आई आरामात. हो, येईन ना. तुझे जो सुनीता, शांतान तू रक्षाबंधन लिहून जा. पाहू आता, मग भाऊ बी तिथेही जा लागते. आलाय पटकन. शांता काकू आहे ना घरी? आता अर्चना काशीची आली. हो हाय, ये. मला वाटलं गेले असतो मी. निघूनच राहिलो होतं ना आम्ही. हे काय झाली तयारी? तुम्हाला दिन्यानं सांगितलं नाही का? काय सांगितलं नाही? आता आली, आठवण आली. कायची आठवण आली? काय झालं, काय सांगितलं नाही? तुम्ही विसरल्या. तुमच्या नंदेनं मला 2 ब्लाऊज न दिले का शिवाले, मागालता तेव्हा. तू कसे बसते म्हणे, आमच्या शहरात खूप हे आहे म्हणे, भाव आहे म्हणे खूप ब्लाऊजची शिलाई, तर शिवून द्यायचा म्हणे. आठवले का तुम्हाला? हो गड्या, 2 ब्लाऊज होते ना तिचे. बा आम्हाला तरी आठवण होती. शिवले ना, काल दिन्याला म्हणलं सकाळी घेऊन जायचो.
आज बटन व्हायचे होते तर काल रात्री लावले. तर पेरायला गेली तर काल आपण पेरायला गेलो तर पुरुषच नव्हती. दिन्याला आठवणच नाही. अरे दिन्या, म्हणूनच म्हणलं मी दिन्याने आला तर चाल मीच घेऊन जातो. मी वाट पाहिली किती वेळपर्यंत. म्हणलं दिन्याला लक्षात नसन. ह्या थैल्यात आणली एवढ्या मोठ्या. तुमच्याच घरचा बाई या, हे घ्या तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्या ब्लाऊज. हो ना, तिनं म्हणलंच तर गेल्यावर कशा विसर बोळ्या आहे तुम्ही. त्यावर किती भाषण सुनवलं असतं. बरं झालं तुला तरी आठवण येऊन गेली. शिलाई आता शिलाई आल्यावर देईन मग मी. तुम्हाला मागितली का आताच? आल्यावर दे जा ना. ब्लाऊज तुम्ही घेऊन जा आता शिवले आहे तर. आणि घालून पाहायला लाव जा कसं काय वाटतं तर. काही बिघाड झाली असन तर घेऊन ये जा सोबत. सांग जा कसं काय झालं म्हणून. तसं तर करावंच लागेल. झाली का मग तयारी? हो झाली ना. दिने कोणती गरज आहे रे तुला जायची आता? हा शाळा लागली, 2-3 दिवस शाळा जाईन. काकू मी मोहितले सांगितलंय बरोबर. तो मला सांगणार आहे काय काय शिकवलं तर. मला लक्षच नाही सुनताकडे. सुनता तर मस्त गगल गिगल बापरे ड्रेस. आम्ही शहरातले आनंदाकडे चाललो तर आम्ही सोबलो तर पाहिजे. यायलीच तर म्हणलं मी शांतताईला घाला म्हणून. त्या म्हणते मी तिथे गेल्यावर घालीन. तुम्ही बी चालले आई आई नागपूरले? नाही, मी यायच्या संग नाही चालली. इथून मला बस भेटन तर बरं होईल, नाही ते नागपुरातून मी मागावले जाईल. कालच चालली होती मी, याईनं थांबवलो सोबत जाऊ म्हणून. मग काय झालं थांबले तर? आमच्या घरी तर आलेच नाही. आता येईन पुढच्या वेळेस 2-2 घरं घेत जाईन मी. झाली ना भेट बोलाई? नाही लवकर बाबा, गाडीत वाट पाहून राहिली असं आपले. चला मी बी येतो. बरं झालं मी टाइम जायच्या टाइमला आणून दिले. सुनीता ठेव बॅगा की घ्या चुमडी, मी कुलूप लावून येतो. अर्धा घंटा झाला, एक बी बस नाही अजून. बरोबर 11 वाजता आल्या असत्या, बरोबर बस भेटत होती. घरूनच उशीर केला. मामीजी तुम्ही बसा ना. हाय ना उभी. आता बस येईन ना, त्या बसमध्ये आपण बसून जाऊ आणि मग वर्धेवरून नागपूरला चाललं जाऊ. आई ढेरो बस भेटते नागपूरहून. आम्ही पहिले बसून देऊ मग आम्ही जाऊ. हो तसंच करजा तुम्ही. पण आपल्याला वर्धेपर्यंत बस भेटली पाहिजे. बाबा तुम्ही नेऊन द्या ना आम्हाला. त्या दूर नेऊन देईन का रे? 20-25 किलोमीटर. त्यावरती नेऊन देईन का? किती वेळ होऊन राहिला? 15-20 मिनिटं वाट पहा, नाही तर नेऊन देईन. कायले नेऊन देईन? भेटते बस. येईन थोड्या वेळानं उशीर होईन. इली एकदा चंद्रपूरच्या बसमध्ये बसून दिलं तिली काही फिकर नाही. येते सुनंदा घ्याले. फोन आहे तिच्याजवळ. दिन्या तिथं मस्ती नको करजो, शांत राहायचो. म्हणजे काही बी ऐकून आलं पाहिजे तुझं. जसं काही मी खूप मस्ती करतो. हे आई सांगते अलग, काकू सांगते अलग, ते अर्चना काकू बी सांगते, तुम्ही बी सांगता. मी जसं काही खूप मस्ती करतो. काय करतं सारं माहिती आहे आम्हाला. नाही चाल, गाडीत बसून यायला सोडून देऊ आणि मग घरी येऊन जाजो. मग जाऊ आपण यायला घ्यायला. आता नाही, आता तयारी केली एकदा. आता मी याच्यासोबतच जातो. आम्ही चाललो आमच्या नंदेकडे. तुम्हाला जर आमच्या नंदेचं कॅरेक्टर काही वेगळं पाहायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.